हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत औषध निर्माण अधिकारी भरती। ह्याचं मित्रांनो, ही जे भरती असते दोन कंपन्या कंडक्ट करतात। म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या काही गव्हर्नमेंटच्या एक्झाम होतात, एक तर टीसीएस घेते आणि दुसरी आयबीपीएस घेते, फार्मसी ऑफिसरची एक्झाम। तर मित्रांनो, आपण टीसीएस पॅटर्नचा ऑलरेडी सिलेबस डिस्कस केलाय। त्याच्यामध्ये नॉन टेक्निकलचा असेल, टेक्निकलचा असेल, तो सर्व सिलेबस ऑलरेडी आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ अवेलेबल आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार जी दुसरी कंपनी आहे आयबीपीएस। तर याचा पॅटर्न कसा असतो, कोणत्या कोणत्या पॉइंटवर हे क्वेश्चन विचारतात, नॉन टेक्निकल असेल, टेक्निकल पार्ट दोन्ही यामध्ये डिस्कस करणार आहेत। आयबीपीएस पॅटर्न सिलेबस फार्मसी ऑफिसर। तर मित्रांनो, आपण याच्यामध्ये पण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सिलेबस असतो। पहिल्यांदा टेक्निकल सिलेबस बघणार आहेत मित्रांनो। टेक्निकल सिलेबस मीन्स आपला जो फार्मसीचा सिलेबस असणार आहे, जो की डिप्लोमा लेवलचा असतो मित्रांनो। तर याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसत असेल औषध निर्माण अधिकारी तांत्रिक अभ्यासक्रम। तर ह्याच्यामध्ये मित्रांनो डिप्लोमाचे जवळपास सर्व सब्जेक्ट इन्क्लूड आहेत। त्यामध्ये फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्मास्युटिक्स, फार्मॅकोलॉजी। तर मित्रांनो, आता इथे डायरेक्ट सब्जेक्टचं नाव आहे, तुम्हाला स्टडी करताना स्टडी कशी करायची इथे कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही मित्रांनो। फार्मास्युटिकल केमिस्ट्रीचे काय असतात, बेसिक क्वेश्चन असतात, आणि फार्मास्युटिक्सचे पण बेसिक क्वेश्चन असणार, टॅबलेटवर असतील, कॅप्सूलवर असतील, एवढे काही हार्ड डीप मध्ये क्वेश्चन विचारत नाहीत। आता फार्माकोलॉजीचे मित्रांनो, फार्माकोलॉजीचे वेटेज खूप जास्त असतात। आता अदर सब्जेक्ट पण आहेत, पण फार्माकोलॉजीचे जास्त क्वेश्चन असतात। आता फार्माकोलॉजीचे क्वेश्चन कसे असणार मित्रांनो, क्लासिफिकेशन वर क्वेश्चन असतात, कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणता ड्रग येतो तो तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। नंतर मित्रांनो, सिनर्जिझम इफेक्ट असेल, ऍडिटिव्ह इफेक्ट असेल, फार्मॅकोडायनॅमिक्स म्हणजे काय, फार्मॅकोकायनेटिक म्हणजे काय, बायोअवेलेबिलिटी असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, मेटाबॉलिझम असेल, हे सर्व गोष्टींवर मित्रांनो बेसिक क्वेश्चन विचारतात। नंतर मित्रांनो बायोकेमिस्ट्रीवर पण इंट्रोडक्शनरी पार्ट जो असतो, किंवा विटॅमिन आयएमपी इथे एन्झाइम वर क्वेश्चन विचारले जातात मित्रांनो। नंतर क्लिनिकल पॅथॉलॉजी, ह्यूमन अॅनाटॉमी पॅनक्रियाज वर क्वेश्चन असेल, कोणता हार्मोन कुठून रिलीज होतो याच्यावर क्वेश्चन असतात। फिजिओलॉजी, सोशल फार्मसी, फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी, हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी लॉ अँड इथिक्स म्हणजे मित्रांनो फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स पीजे, याच्यावर पण याच्यामध्ये क्वेश्चन येतात की कोणतं शेड्यूल कशासाठी आहे। तर मित्रांनो, हा आयबीपीएस पॅटर्नचा जो टेक्निकल सिलेबस आहे, आयबीपीएस पॅटर्नचा टेक्निकल सिलेबस आहे मित्रांनो। झेडपी एक्झाम साठी पण हा सिलेबस होता, आणि बाकीच्या ज्या काही आयबीपीएस पॅटर्नच्या सर्व महाराष्ट्रात फार्मसी ऑफिसरचे जे काही पेपर होतात त्या सर्वांसाठी मित्रांनो हा सिलेबस असतो। तर तुम्हाला मित्रांनो स्टडी करताना हा सिलेबस करून माइंड मध्ये ठेवून जे काही तुमची अपकमिंग एक्झाम असतील, किंवा तुम्ही फायनल इयरला असताल, आता डिग्री फायनल इयरला असतात आणि तुम्ही प्लॅनिंग करत असताल की गव्हर्नमेंट फार्मसिस्ट व्हायचंय, तर तुम्ही मित्रांनो हा एक सिलेबस बघा आणि त्यानुसार प्रिपरेशन स्टार्ट करा। तर याच्यामध्ये मित्रांनो फार्माकॉग्नसी कुठेही दिलेलं नाहीये, तर तुम्हाला हे सिलेबस माहिती असणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो, हे टेक्निकल सिलेबस झाला, आणि मित्रांनो जे आयबीपीएस पॅटर्न घेतो त्याचं रेशो काय, 60-40, म्हणजे तुमचं टेक्निकल असणार 40%, म्हणजे 40 क्वेश्चन टेक्निकलचे, आणि नॉन टेक्निकलचे 60 क्वेश्चन। तर मित्रांनो, नॉन टेक्निकल आयबीपीएस पॅटर्न मध्ये सिलेबस कसा आहे ते बघणार आहेत। आणि मित्रांनो इथे बघा, जे लेवल असणार आहे नॉन टेक्निकलची ती 10वी दिलेली आहे, म्हणजे 10वीच्या लेवलचा सिलेबस असणार आहे, एवढं काही हार्ड नसणार आहे। त्याच्यामध्ये मराठीत बघा, सर्वसाधारण शब्दसंग्रह असेल, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, उतार्यावरील प्रश्न। तर मित्रांनो, आयबीपीएस पॅटर्न जर आपण बघितला तर मराठीवर जे क्वेश्चन असतात जास्त व्याकरणवर क्वेश्चन नाही विचारत। आता मराठी भाषा कशी यूज करणार त्याच्यावर जास्त क्वेश्चन विचारतात, म्हणजे चुकीचा वाक्य ओळखा, चुकीचा शब्द ओळखा, असे क्वेश्चन विचारतात। तसेच वाक्यप्रचार, जे काही वाक्यप्रचार असणार आहेत, पुन्हा सर्वसाधारण शब्दसंग्रह मध्ये विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द,
नंतर मनीचा उपयोग किंवा एखादा उतारा देईल आणि त्या उतार्यावर क्वेश्चन विचारण्यात येतो मित्रांनो. हे झालं मराठीचं. दुसरं त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहे मित्रांनो बौद्धिक चाचणी. ते पण 10th लेवलचं असणार आहे. याच्यामध्ये बघा सामान्य बुद्धिमापन व आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न. तर मित्रांनो याच्यामध्ये अंकगणित म्हणजे अल्जेब्रिक काय असेल, या सिंपल मॅथमॅटिक्स 10th लेवलचं येणार. एवढं तुम्हाला सर्व 10th ची करायची गरज नाही. तुम्ही एक व्यवस्थित चांगलं बुक घेऊन सिंपल मध्ये करू शकता. नंतर मित्रांनो याच्यामध्ये इंग्लिश व्याकरण, आपण मराठी व्याकरण बघितलं, आता इंग्लिश व्याकरण मध्ये इंग्लिश 10th लेवलचं असणार आहे. ह्याच्यामध्ये पण जनरल वोकॅब्युलरी असणार आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर असणार आहे, ग्रामर, इडियोम्स अँड फ्रेजेस, देअर मीनिंग अँड युजेस आणि कंपरेशन. तर मित्रांनो इंग्लिशचा जो काही IBPSचा असणार आहे तो पण का त्या भाषेचं यूज कसं करणार त्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला इथे बघायला भेटतात मित्रांनो. तर तुम्हाला हे पण समजणं गरजेचं की नॉन टेक्निकलच्या कोणत्या पार्टवर क्वेश्चन येऊ शकतात. नंतरचा मित्रांनो सर्वात हार्ड जाणारा जो पार्ट असणार आहे सामान्य ज्ञान म्हणजे GK. याच्यामध्ये मित्रांनो बघा आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना, संघटन कार्य, महाराष्ट्रातील समाज सुधारक, चालू घडामोडी. मित्रांनो जे एक्झामच्या टाइम मध्ये जे 3 मंथ असणार आहेत ते त्यावर मित्रांनो चालू घडामोडीच्या वर क्वेश्चन विचारतात. कोणत्या महत्वाच्या घडामोडी चालू आहेत त्यावर क्वेश्चन येऊ शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो अजून काय याच्यामध्ये भारताचे शेजारील राष्ट्राशी संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास, संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी आणि वैशिष्ट्ये. तर मित्रांनो आपण आता जे बघितला तो IBPS पॅटर्नचा सिलेबस होता आणि मित्रांनो TCS पॅटर्नचा ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. तर तुम्ही फायनल इयर किंवा कोणत्याही इयरचे स्टुडंट असताल तर हे सिलेबस बघणं महत्वाचं आहे. किंवा पास आउट होऊन भरतीची तयारी जरी करत असताल तर मित्रांनो ह्या दोन्ही कंपनीचा सिलेबस तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे सिलेबस बघून प्रिपरेशन स्टार्ट करा. नंतर तुम्हाला जे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो ते वाढणार आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो सर्व तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला काही जर डाऊट असतील तर कमेंट करा मित्रांनो. थँक्यू.